तो सांगतो 1 वर्षापासून तो एका कंपनीमध्ये काम करत होता आणि त्या कंपनीमध्ये काम करत असताना त्याला 3 शिफ्ट्स कराव्या लागायच्या आणि त्याला रविवारची सुट्टी मिळत नव्हती आणि त्या कारणास्तव तो भाऊ म्हणायचा मला चर्चला यायला जमत नव्हतं. पण तो सांगतो की 2 महिन्यापूर्वी तो म्हणतो मी रेजिग्नेशन टाकलं त्या ठिकाणी आणि मी प्रभूला प्रार्थना करत होतो की प्रभू मला जॉब दे. आणि ते सांगतात की गेल्या मंडेला सोमवारच्या दिवशी जसं ते चर्चला आले, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेमध्ये म्हणाले की प्रभू जे जॉबच्या शोधात आहे त्यांना तू देशील, आणि हे भाऊ सांगतात की मी ते वचन स्वीकारलं, ती मी प्रार्थना स्वीकारली आणि परमेश्वराने चमत्कार केला. बुधवारच्या दिवशी त्यांना समोरून त्यांना फोन आला आणि त्यांना जॉबची ऑफर मिळाली. जो पगार होता त्याच्यापेक्षा 50% जास्त त्यांना पगारामध्ये वाढ मिळाली आणि एकच शिफ्ट मिळाली आणि संडेची सुट्टी जास्त होते. चर्च हा चमत्कार प्रभूने केलेला आहे. मग सर्व गौरव येशूला देत आहेत. आपने प्रेयर किया था जॉब मिल जाएगा आपको और पैर पे स्थिर हो जाओगे. यस, तो मिल गया. आप मिल गया. थैंक यू. प्रभु ने सुन लिया. मंडे को मांगा, वेडनेसडे को मिल गया. थैंक यू. गॉड ब्लेस यू. आमेन. गॉड ब्लेस यू राजा. हे जे कुटुंब आहे ते केडगाव चौफुला जे दौंड जिल्ह्यामध्ये आहे, जवळजवळ 85 किलोमीटर्स लांबून आपल्या चर्चला येतात. अच्छा. गेले 4 वर्ष झाले ते आपल्या चर्चला येतात. पण त्या अगोदर त्यांची परिस्थिती अशी नव्हती. ते म्हणतात मी खूप व्यसन करायचो, दारूचं व्यसन करायचो, नशेत असायचो, दिवसभर मारहाण करायचो, घरी गुटखा खाणार तर 15-20 पुड्या एकत्र खाणार, अरे बापरे. घरात शांती नव्हती, मारहाण करायचे आणि त्यांचं कुटुंब एकदम बिथरलेलं. पण ते म्हणतात जिथे लोक जाईल, जिथे डॉक्टरकडे जा, जिथे जे सांगल ते सर्व करायचे. एका वेळेस कुठे गेलं 3 ते 4 हजार रुपये खर्च करायचे आणि असं करत करत त्यांनी जवळजवळ 2 ते 3 लाख रुपये खर्च केले. बरोबर आहेत का? हा बरोबर. आणि तरी त्यांना फरक पडत नव्हता. पण एक दिवस आला, एक शनिवार आला, ते इथे आले ह्या ठिकाणी. जिवंत देवाची त्यांनी भेट घेतली 4 वर्ष अगोदर आणि आता ते म्हणतात माझं जीवन बदललेलं आहे. त्या शनिवारी ते आले, रविवार नंतर ते म्हणतात मी दारू पिलेलो नाही, गुटखा खाल्लेला नाही, नशा केलेली नाहीये, त्यांचं जीवन बदललेलं आहे. आणि ते साक्षीत सांगतात की प्रभू येशूनी त्यांना शांती दिलेली आहे आणि त्यांचं कुटुंब शांतीने भरलेलं आहे. हे बरोबर आहे का? बरोबर आहे. वाह. काय म्हणायचं 4 तुम्हाला? वर्ष झाली. बरं 4 वर्ष झाले आनंदित आहे मी. सगळं माझ्या नवऱ्याला हाल केलं होतं पण तेवढं आलंच ना मला. आता देव बाप्पाने मला वाचवलंय आणि सगळं माझं येशू बाप्पाने मला सगळं पुरवठा केलं म्हणून धन्यवाद देते मी येशू बाप्पा. हालेलुया. हालेलुया. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू. ते म्हणतात त्यांची गावामध्ये नांदेडमध्ये जागा आहे आणि त्या ठिकाणी ते विहिरीचं काम करत होते. तर ते म्हणतात त्या ठिकाणी काही कामामध्ये बिघाड असल्यामुळे मला ते तिकडं पाहायला जावं लागलं आणि असं झालं जे प्रोक्रेन असतं त्याचं जे मशीन आहे त्याच्यामुळे त्यांना धक्का लागला आणि ते 47 फूट तिकडून खाली पडले. इतकं मोठं संकट त्यांच्यावर त्या दिवशी कोसळलं. परंतु ते म्हणतात की मी प्रभू येशूवर खूप विश्वास ठेवतो. त्या संकटाच्या वेळेस मी केवळ प्रभू येशूच्या नावाचा धावा केला आणि ते म्हणतात जेव्हा त्यांना बाहेर काढण्यात आलं कसं तरी, तिथं काही त्यांना सहाय्य मदत नव्हते. हॉस्पिटलमध्ये तात्काळ लोकांनी नेलं. 280 त्यांचा BP हाय झालेला होता. डॉक्टरने सांगितलं लगेचच हाताचं ऑपरेशन करावं लागेल. हे जे मनगट आहे ते पूर्ण तुटलेलं होतं आणि त्याला जोडावं लागेल असं सांगण्यात आलं होतं. ते म्हणतात की त्या समयामध्ये पण मी प्रभूचाच धावा करत होतो, येशूच्याच नावाला आरोळी मारत होतो. सर्व व्यवस्थित झालं, BP नॉर्मल झाला. त्यांचं ऑपरेशन जे हाताचं आहे ते सक्सेसफुल झालेलं आणि त्याच वेळेला पायाचं पण ऑपरेशन सांगितलं होतं. 3 दिवसानंतर आम्ही घेऊ असं डॉक्टर बोलले होते. परंतु ते म्हणतात मी ह्या सर्व परिस्थितीमध्ये केवळ प्रभू येशूकडे आपलं लक्ष लावलं. ते ऑपरेशन टळलं. केवळ प्लास्टरने आज त्यांचा पाय बरा झालेला आहे. आज ते देवाच्या गौरवाची साक्ष सांगण्यासाठी आपल्यामध्ये आले. हालेलुया. नवीन का जीवन. रडता तुम्ही? का रडता? प्रभूने नवीन जीवन दिलेलं आहे. या जीवनाचा वापर आता त्या प्रभूसाठीच करा ज्याने प्राण दिले. Bless him, Lord. Thank you for saving his life, oh God. Bless her. Bless her, Lord Jesus. ते म्हणतात की त्यांची आई जी आहे ती 2021 मध्ये ते रिटायर झाले. ते गव्हर्नमेंट कर्मचारी होत्या आणि ते म्हणतात की त्यांच्या आईची नोकरी यांना मिळावी अशी त्यांची इच्छा होती आणि तशा पॉलिसीज पण होत्या आणि पहिलं मिळायचं. पण ते म्हणतात त्यांना ती नोकरी मिळत नव्हती आणि त्याच्यासाठी केस चालू होती. जवळजवळ ती 3 ते 4 वर्ष केस चालली. पण ते म्हणतात की 2024 मध्ये सप्टेंबर महिन्यात जसं देवबापांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, आपण ऋतूतील उत्तम बीज घेतो त्याच्यावर त्यांनी प्रार्थना विनंती लिहून टाकली. ते
म्हणले की देव बाप्पा मला माझ्या आईची नोकरी मिळू देत. आणि देव बाप्पा प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. हे भाऊ सांगतात की त्या केसचा निकाल त्यांच्या बाजूने लागला आणि त्यांना ते गव्हर्नमेंटचा जॉब जी त्यांची आई करायची चांगला जॉब त्यांना देव बाप्पाने दिलेला आहे. म्हणून सर्व गौरव ते प्रभू येशूला देतात. हालेलुया. अजून एक सुंदर साक्ष त्यांची आहे. या त्यांच्या पत्नी आहेत. ते म्हणतात की त्यांना डिप्रेशन आलतं कारण त्यांचा जो व्यवसाय आहे तो चालत नव्हता. त्यांनी जवळजवळ 6 लाख रुपये कर्ज घेतलेलं आणि ते काही त्यांना फेडता येत नव्हतं. पण ते म्हणतात की मी चर्चला येणं थांबवलं नाही. दर शनिवारी मी यायचे, प्रार्थना करायचे, देवबाप्पाला विनंती सांगायचे. आणि ते म्हणतात की देवबाप्पाने अचानक त्यांना एक पार्टनर दिला, बिझनेस पार्टनर. त्यांची फ्रेंड कुठून आली मदतीसाठी आणि ते म्हणतात तिने आणि त्यांनी मिळून ते लोन फेडलं. आणि त्यांच्या देवबाप्पाने त्या बहिणीच्या हृदयात असं कार्य केलं. त्या ह्याला म्हणाल्या की तुला जमल तसं तू मला पैसे दे. असं होत नाही पास्टर, 1 रुपया सुद्धा कुणी कुणाला देत नाही. पण ते म्हणतात 6 लाख रुपये लोन फेडायला देवबाप्पाने त्या बहिणीच्या हृदयात कार्य हालेलुया. केलं. आमेन. आणि फक्त प्रभू येशूच हे करू शकतात. अजून हे सांगतात की ह्या भावाचा ऍक्सिडेंट झाला 15 दिवसा अगोदर आणि त्यांच्या शोल्डरला इजा झालती. ते म्हणतात आम्ही देवबाप्पाचा धावा केला, टेस्ट केला, सर्व नॉर्मल आलेलं आहे आणि ह्यांचं देखील जीवन देवबाप्पाने बदललेलं आहे. प्रभू येशूने हे ह्यांच्या जीवनात कार्य केलेलं आहे. कुणी केलं ब्रदर हे तुमच्यासाठी? हालेलुया. Only Lord Jesus. Father, thank you, God Lord, bless you. for saving him. Amen. Thank you for this job Yes. that you gave him. Yes, Lord. I know, Father, they will always live Yes. for you, Master. Amen. Thank Amen. you, Master. ये कहती है अपनी गवाही में कि जब वो 16 साल की थी तब से वो गुटखे का सेवन करती थी और आज वो 58 साल की है. वो कहती है कि जब से मुझे इस चर्च के बारे में पता चला, प्रभु यीशु के बारे में पता चला, प्रभु ने मुझे स्पर्श किया और वो गुटखे का सारा बुरी लत निकल गई है. वो कहती है कि जब मुझे टेंशन आता था, मैं निराशा में जाती थी, तो मैं वो गुटखा कभी 5 पैकेट कभी 10 पैकेट खाती थी. और उसके बाद में जब ये भवन में आने लगी, परमेश्वर ने स्पर्श किया और आज सब कुछ उनकी परिस्थिति सुखमय है. आज हालेलुया. अच्छी से अपना जीवन व्यतीत कर रही है. Praise सारा Amen. गौरव प्रभु के नाम को देती है. Amen. God bless you. हालेलुया. ते स्कूलमध्ये टीचर आहेत, आर्मी पब्लिक स्कूलमध्ये, आणि ते 4 वर्षापासून त्या ठिकाणी काम करत आहेत. ते म्हणतात 3 वर्ष झाले मी सातत्याने प्रार्थना करत होतो की माझं सॅलरी जे आहे ते खूप कमी आहे. तर प्रभूचरणी ते नेहमी मांडायचे की प्रभू माझं इन्क्रीमेंट आणि प्रमोशन होऊ दे. आणि त्या ठिकाणी त्यांना टेम्पररी जॉब होता, परंतु त्यांची इच्छा होती त्यांना परमनंट जॉब भेटावा. तर ते म्हणतात जसं ते तुमच्याकडून संदेश ऐकतात, प्रार्थना स्वीकारतात की ज्यांचं इन्क्रीमेंट झालेलं नाही त्यांचं इन्क्रीमेंट होत आहे, ते नेहमी हे अभिवचन, हे जे भविष्यवाणी तत्पर शब्द आहे ते स्वीकारायचे. आणि प्रभूंनी अद्भुत त्यांच्यासाठी दरवाजे खोलले. 3 दिवस झाले त्यांचं इन्क्रीमेंट झालं, त्यांचं डबल प्रमोशन झालं. ते असिस्टंट टीचर म्हणून आता काम करत आहेत. परमनंट जॉब त्यांचा झालेला आहे त्या शाळेत. हालेलुया. सर्व गौरव ते प्रभू येशूला देतात. Amen. Amen. God bless you. God bless you. ते बहीण सांगतात की ही जी छोटीशी लेकरू आहे 4 महिन्यापूर्वी ते सांगतात की जे शुगर आहे ते अचानक स्पाइक झालं. त्यांनी चेक केलं, ते जवळजवळ 632 आलेलं होतं. Sugar for this child. For her. आणि तिला डायबेटिक सुद्धा आहे. आणि डॉक्टरनी तेव्हा डायग्नोज केलं की 48 आवर्स तिची क्रिटिकल कंडिशन राहणार. आणि आम्ही कंटिन्यूस प्रेयरमध्ये होतो आणि देवाने तिची 12 तासात शुगर नॉर्मल केली. इन्सुलिन चालू होतं, किटॉन्स होते भरपूर, म्हणजे क्रिटिकल, म्हणजे तिला उठूनही राहता येत नव्हतं, एवढी तिची कंडिशन खराब होती. 15 किलोवरून ती 9 किलोवर आलेली. पण ती नेहमी, म्हणजे मी प्रेयर करते, गेले 17 वर्ष झालं ती मला बघून प्रेयर करत होती आणि मला बोलत ती देव मला आरोग्य देणार. आणि देवाने तिला खरंच आरोग्य दिलं. See that. इन्सुलिनचे डोस 4 आहेत. अजूनसुद्धा तिच्या जीवनात तो टाईप 1 डायबेटिक आहे, पण देव तो काढणार आहे हा माझा विश्वास आहे. Amen. तिचे 4 इन्सुलिनचे डोस चालू आहेत, त्यातले 2 कमी केलेले आहेत देवाने ऑलरेडी. म्हणून Amen. सर्व गौरव मी देवाला देते. Amen. आणि आज ती येता, आम्ही नवी मुंबईवरनं ट्रॅव्हलिंग एवढं करून आलोय. इन्सुलिन मी बर्फ घेऊन आलेली आहे. ती आतमध्ये जेव्हा एंटर केली तेव्हा मला बोलली मला मम्मा पप्पाला भेटायचं आहे. तर मी म्हटलं तू प्रेयर कर, आपल्याला तिथे जायला भेटू दे. आणि खरंच तिची इच्छा देवानी पूर्ण केली. म्हणून खरंच Why you are crying, beta? Don't cry. Jesus loves you. Jesus is there. Huh? Jesus will never leave you. Jesus. Father, I pray. Complete her healing, oh God, Jesus. Heal her completely. Nothing is wrong with you. Okay? She should be completely cured by your name, the name of Jesus, that cures all healing. Let it work in her body, soul, and spirit now, in the name of Jesus. Amen. Okay, beta? Don't worry. You also don't cry. You have great faith, ma.
Just trust in the Lord. Keep coming. Whenever you feel like coming, come. Okay? Nobody will stop you.